ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जनाक्रोश। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध। मंत्र्यांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर पैसे उधळले तर बनियान लुंगी घालून शिंदेंच्या आमदारांवर निशाणा। मतचोरी विरोधात इंडिया आघाडीचा एल्गार तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। अनेक खासदार ताब्यात। आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। दादरमधील कबूतरखान्यावर बीएमसीकडून पुन्हा ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हे दाखल होणार। परिसरात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात। कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर आता पालिकेकडून करडी नजर। 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे या रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान हा निर्णय, तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजनांना मान। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत मोठा राडा। मंत्री उदय सामंत, दादा भुसेंसमोरच कार्यकर्ते भिडले। बैठकीत शरद पवारांच्या पक्षातील पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी। मराठा सैन्याचे सरदार रघुजी भोसलेंची तलवार महाराष्ट्रात येणार। मंत्री आशिष शेलार यांनी लंडनहून तलवारीचा ताबा घेतला। लवकरच महाराष्ट्रात ही तलवार आणणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनंदन। कोल्हापुरातील महादेवी हत्येळी संदर्भात सुप्रीम कोर्टात गुरुवारी पुढील सुनावणी। महादेवी वनतारामधून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायाची माहिती कोर्टाला देण्यात येणार। लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यामध्ये वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊक। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रांचा नारा होता, पण आम्ही गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री करणार होतो। दुर्दैवानं आमचं स्वप्न अपूर्ण राहिलं। 2014च्या निवडणुकांवेळची आठवण फडणवीसांनी सांगितली। मुंबई पोलिसांची कॉमेडियन कपिल शर्माला सुरक्षा। कॅनडामधील कॅफेवर बिश्नोई गँगकडून गोळीबार झाल्यानंतर आता पोलिसांकडून खबरदारीचं पाऊल।